गाईज बघू शकता फुल एन्जॉय चालू आहे वेव पूल मध्ये. आलाय श्रीधर आलाय. सगळ्यात तुम्ही बघू शकता आता फुल एन्जॉय चालू आहे पाण्यामध्ये. लेझी राईड. सो थोडंसं ट्विस्ट आहे याच्यामध्ये. सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश कॉमेडिकल ब्लॉग्समध्ये. आणि आता बघू शकता माझ्या मागेत माझे ऑफिसचे मित्र. आणि आज आम्ही चालू ऑफिसच्या पिकनिकला. बऱ्याच वर्षानंतर जवळपास 2 वर्षानंतर ऑफिसची पिकनिक म्हणजे जवळपास 3-4 वर्षानंतर आणि 2 वर्षाच्या गॅपनंतर आम्ही ऑफिसमध्ये आलो आणि एक रियुनियन झाली. सो ही आमची जुनी टीम आहे. आता बरेच जण ऑलरेडी आलेले आहेत ऑफिसमध्ये. सो बघूया काय मजा येते. सो लेट्स सी. सो गाईज तुम्ही बघू शकता की हे माझं ऑफिस आहे सिम्प्रेस इंडिया. जे म्हणजे आता आम्हाला इथे 7 वर्ष झाले पूर्ण ऑफिसमध्ये आता रिसेंटली. आणि हा आमचा पूर्ण स्टाफ आहे. बघू शकता ऑलमोस्ट 750-800 जणांचे स्टाफ आहे. पण आता याच्यात आमचे काही जुने मेंबर्स आहेत आणि आता जवळपास 7 टोटल बसेस आहेत आणि आम्ही 7 नंबर बसेसमध्ये. आणि बघूया आपल्याला याच्यात काय काय म्हणजे एन्जॉय करणार आहोत आपण दिवसभर. आणि हे आमचं ऑफिस आहे. म्हणजे जस्ट बिफोर कोरोना म्हणजे हे झालं होतं, रिस्ट्रक्चर झालं होतं. समोर गेम झोन आहे. इथे कॅरम नंतर आणि स्नूकर वगैरे सगळे गेम तुम्ही खेळू शकता. समोर कॅफेटेरिया. एका टायमिंगला 50-60 लोक आरामशीर बसू शकतात. आणि हे ऑफिस. सो गाईज आता आम्ही चाललो आहे बस नंबर 7मध्ये. सो लेट्स गो टू पिकनिक. सो गाईज बघू शकता टोटल 7 बसेस आहेत. सगळ्या बसेस आता निघतात आहे. आमची बस 7 नंबर आहे आणि आमची बस बाहेर आहे. सो बसेस आणि सगळे बघू शकता ड्रायव्हर वगैरे प्रॉपर असे ड्रेसअपमध्ये आहेत. सो एक चांगलं असतं सिम्प्रेसच्या जेवढ्या पण आय थिंक मी 2 पिकनिकच अटेंड केल्यात. म्हणजे एक पुण्यातला गेलेलो रिसॉर्टला आणि एक इमॅजिका. 2 पिकनिक काहीतरी मी मिस केलेला. एक कोलाडची वगैरे. सो त्यामुळे मॅनेजमेंट नेहमीच चांगलं असतं. म्हणजे टीम लंच असेल किंवा टीमचं असं आउटिंग असेल. सो बघू शकता बस नंबर 6 आणि 7 एका वेगळ्या साईडला उभे आहेत. सो ऑलरेडी आमचा जो ग्रुप आहे तो चालले आहेत सगळे. बऱ्याच दिवसानंतर पिकनिक आहे त्यामुळे सगळेच एक्साइटमेंटमध्ये आहेत. पिकनिकला मजा येणार आहे. बघूया काय काय एक्साइटमेंट होत आहे. आणि आमचं बँड वगैरे दिलेत. मोरया. सो गाईस हरी विठ्ठल. सो गाईस फायनली पिकनिकची बस निघाली आहे. रस बँड वगैरे बांधून तुम्ही बघू शकता. आता किती वाजले? 7:30. अभि सकाळचे 8 वाजलेत. 6:45चा टाईम होता. इंडियन टाईम तुम्हाला माहिती आहे. सो म्हणून 8 वाजता आता बस निघाली आहे. इथून डायरेक्ट आता वेट एन्जॉय. ऑलमोस्ट 2-3 तास लागतील. लेट्स सी ट्रॅफिक आणि वगैरे. संडे बट स्टील. सो गाईज फर्स्ट टाईम अटल सेतूवरून चाललो आहे आणि ऑफिसच्या सगळ्या बसेस याच रूटने जाणार आहेत. डायरेक्ट शिवडी म्हणजे वड्यावरून डायरेक्ट नावाशेवा म्हणजे टुवर्ड्स पनवेल साईडला जातील. सो दिस नाईस. अटल सेतू भारतातला पहिला सागरी सेतू.
कैसे चलेगा पिकनिक? सो गाईज अटल सेतूवर आता जस्ट गाडी आली आणि आपले खाण्याचे बॉक्सेस आलेले आहेत म्हणजे नाश्त्याचे. बघूयात आतमध्ये काय आहे. सो बॉक्सेसमध्ये सँडविच आणि समोसा आहे. लेट्स सी. और क्या है? और एक फ्रूटी है. केचप वगैरह हो गया है. अरे केक का पीस भी है. हो गया. सो 3-4 आइटम्स हैं. लेट्स सी. गाईज आता आम्ही जस्ट पोचलो आहे 10 वाजता. बघू शकता 10 वाजले. 2 तासात पोचलो. 8 ते 2 तासात. पण ॲक्च्युली इथे आल्यानंतर पार्किंगचे खूप इश्यूज आहेत आणि आज रविवार असल्यामुळे आणि म्हणतात आता म्हटलं जून चालू होतं म्हणजे सुट्ट्यांचा शेवटचा रविवार आहे त्यामुळे बघू शकता गाड्यांचे पार्किंगचे खूप इश्यूज आहेत. 4 व्हीलर आणि आता आमची एवढी मोठी बस आता कशी जायला आणि किती वेळ आम्ही वयात पोचतोय ते आता एक प्रश्नच आहे. लेट्स सी. बघूया. सो गाईज बघू शकता शेवटची बस आमची आलेली आहे. आमची बस ही आहे नंबर 7 आणि सगळी पब्लिक आमची आहे सिम्प्रेस GSO. सो आता एंटर करू आम्ही. सो गाईज तुम्ही बघू शकता वेट एंड जॉय वॉटर पार्कच्या एंट्रन्स गेटवर आम्ही सगळे पोहोचलेलो आहोत. आणि आज सुट्ट्यांचा तसा बघितला तर शेवटचा संडे आहे त्यामुळे गर्दी. सो गाईज आता परत एकदा वेट अँड जॉयचा वेगळा बँड बांधला आहे इथे आतमध्ये आल्यानंतर. तो ऑफिसचा बँड होता. सो प्रत्येकाने आता असे 2-2 बँड लावलेत आणि बघू शकता आमची टीम आणि आता ऑलमोस्ट सगळे आता आतमध्ये चाललं. आता ऑलमोस्ट 11 वाजत आलेत. किती वेळ हा म्हणजे एन्जॉय करणार ते माहीत नाही पण संडे आहे क्राऊड खूप आहे त्यामुळे हे होतंच आणि ऑफिसच्या पिकनिकमध्ये या गोष्टी होतातच. सो लेट्स सी. बघूया आतमध्ये जाऊन आता लॉकर आम्हाला अलॉट होतील आणि मग तिथे सगळं चेंज वगैरे करून आम्ही आतमध्ये जाऊ. सो लेट्स सी हाऊ इट्स फन. सो गाईज फायनली आता आम्ही कपडे चेंज करून आता आलेलो आहोत पूर्ण सगळे आता भिजायला वगैरे. आणि पहिल्यांदा आम्ही आलेलो आहोत त्याच्यामध्ये काय म्हणतात वॉटर पार्कमध्ये आणि त्याच्यानंतर अम्युजमेंट पार्कमध्ये जाणार आहोत. सो लेट्स गो एन्जॉय गाईज. गाईज बघू शकता फुल एन्जॉय चालू आहे वेव पूलमध्ये. गाईज 1 तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आमचा नंबर आला आहे आणि पहिली स्लाईड आहे तर माहीत नाही आता याच्या पुढे आम्ही किती स्लाईड करणार कारण संडेला खूप क्राऊड आहे. खूप वेळ लागतो एका स्लाईडला. सो लेट्स सी. सो ही वाली स्लाईड असणार आहे आपली. सो गाईज आता आमचा नंबर फायनली आला 1-1.5 तासानंतर. तुम्ही बघू शकता. तर बघूया शूट करायला मिळत आहे का नाही. गाईज आता करतोय शूट. सो गाईज आम्ही तर आलो आता. श्रीधर आणि आहेत बघूया. आलाय श्रीधर आलाय. सो गाईज एकच राईड गेली त्याच्यात 1.5 तास गेला आणि आता दुपारचा 1 वाजला आहे. सो आम्ही सगळे जेवायला आलो पूर्ण ग्रुप आमचा आणि तुम्ही बघू शकता. सो लाईनमध्ये सगळे आता इथे लाईन लावले सगळीकडेच लाईन आहे ॲक्च्युली. खरंच म्हणजे संडेला वगैरे तुम्ही येत असाल तर जरा विचार करून या. आता इथे प्लेट्स आणि सलाड आहे आणि पुढे मग सगळे जेवणाचे काउंटर्स आहेत. सो जेवण घेऊन मग आम्ही आता बाकीच्या राईड्स करू. तर बघू संध्याकाळपर्यंत किती राईड्स होतात. सो गाईज आता आम्ही जेवायला बसलो आणि जेवणामध्ये बघू शकता पावभाजी घेते शिरा आहे. हे शिराही येणार आहे
शिरा, नंतर हलवापुरी म्हणू शकता तुम्ही, आणि सॅलड, समोसा आणि जिलेबी. ॲक्च्युली इथे फक्त व्हेज आणि जैन जेवण मिळतं, त्यामुळे नॉनव्हेज जर तुम्ही खाण्याचा विचार करून येत असाल इथे तर नॉनव्हेज जेवण नाही आहे. सो नॉनव्हेज लोकांसाठी इथे तसं नाही आहे, आणि अल्कोहोल पण अलाउड नाही आहे. सो ओन्ली व्हेज. सो आता आम्ही जेवतो आहे, बघू शकता सगळे जेवणाचा हॉल पूर्ण. सो गाईज बघू शकता आता आम्ही जस्ट ना सेकंड राईड करतो आहे, ती पण ना लेझी राईड आहे. जेवण झाल्यानंतर म्हटलं जस्ट पाण्यामध्ये हे करूया, पण तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी पण ना जवळपास अर्धा तास तर ऑलरेडी झाला आहे, आणि अजून अर्धा पाऊण तास झाला, म्हणजे 1-1.5 तास जाईल असं वाटतं आहे. आणि आत्ताच जस्ट आमचं जेवण वगैरे होऊन आलं. सो आता माझ्यावर माझे काही मित्र आहेत, तुम्ही तुम्हाला म्हणजे मगाशी दाखवलेले. सो आपण त्यांना विचारून बघूया की एक्झॅक्टली काय वाटतं. क्या लग रहा है तेरे को अभी इतना जो टाइम गया वर्थ इट है क्या? वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ टाइम, नो यूज. ॲक्च्युली काय वाटतं तुला? नाही, खूपच रश आहे. त्या मानाने राईड्स खूप कमी आहेत आणि पैशाच्या मानाने खूप कॉस्टली पडते. राईड्स आहेत पण ना संडे आणि सुट्टीचा वर्षामध्ये इतकी पब्लिक आहे ना की मॅनेजमेंटच काही नाही आहे, त्यामुळे खूप वेळ जातो. तुला काय वाटतं कोणका? भरपूर वेळ जातो, एकेका राईडसाठी भरपूर वेळ जातो, त्यामुळे माणूस कंटाळून जातो. तुम्ही सकाळी 9 वाजता आलात तरच तुमचे होतील कंप्लीट, आणि आलात तरच होईल. सेम डेला तुम्हाला राईड करायला जावं लागेल. सेम डेला अम्युजमेंट आणि वॉटर पार्क होणारच नाही. होणारच नाही. एखादी नॉनव्हेज आणि परत एकदा सांगतोय, नॉनव्हेज तुम्हाला आवडत असेल तर इकडे येऊ नका. इकडे फक्त व्हेज आहे आणि जैन जेवण आहे, प्युअर जेवण. सो त्याचा विचार करूनच या. सो बघू शकता प्रत्येक राईडला लाईन आहे, प्रत्येक राईडला लाईन आहे. सकाळी जाताना ऑलमोस्ट इथे पण 1 तास झाला आहे, आणि आमचा नंबर इथे येतो आहे. बघूया तर सगळेजण काही आपापल्या राईडसाठी ते म्हणजे पाण्यातले बलून्स घेऊन चालले आहेत. टायर तुम्ही बघू शकता आता फुल एन्जॉय चालू आहे पाण्यामध्ये, लेझी राईड. फुल एन्जॉय. लेझी राईड तुम्ही बघू शकताय, फुल धमाल. सगळेच बघू शकता आता मस्त एन्जॉय करून लेझी राईड करून मस्त एकदम लाटा येतात, तेव्हा खूप मजा येते. आता समोर तुम्ही बघू शकताय मंगेश, प्रेम आणि कोंका वगैरे आहेत. वगैरे तिकडे मागे गाई जाताना इथे झुंबा डान्स चालू आहे, बघू शकता तुम्ही वेव पूलमध्ये. कर ना कर, तू बी कर. तो आमच्यामध्ये प्रेम पण आहे, तो झुंबा इन्स्ट्रक्टर आहे. This is called Zumba. गाईज जाताना इथे एक बघितलं हँगमॅन, जे आपण इमॅजिकेला पण पाहिलं होतं. 2 मिनटं तुम्ही हँग राहू शकलात, तुम्हाला मागे जे बाहुलं लटकवलेली आहेत त्यापैकी काही मिळू शकतं. सर ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं बऱ्याच वेळा, क्वचित कोणतरी एखादा कंप्लीट करतो. मागे आमच्याकडे पुष्करने ट्राय केलेलं पण त्याचं पण नव्हतं झालेलं. 1 मिनटं 20 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद होतं, पण 60 सेकंदापर्यंत जाताना खूप नाकीनं व्हायचं. सो 2 मिनटात असतं ते, तुम्ही पण येऊन ट्राय करू शकता.
गाईज आता संध्याकाळचे 4:30 पावणे 5 होत आलेत आणि आम्ही निघालेलो आहोत आता सगळी तयारी करून अम्युजमेंट पार्कमध्ये. हे वॉटर पार्क होतं तर अम्युजमेंट पार्कमध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 6:30-7 वाजेपर्यंत आमच्याकडे वेळ आहे. सो 2 तास आहेत. तर तिकडे पण जरा 1-2 राईड्स खेळू. इथे आम्ही 2-3 राईड्सच केल्या पण बराच वेळ गेला कारण खूप प्रत्येक राईडला जवळपास 2-3 तास लागत होते. त्यामुळे 2-3च राईड केल्या. वेव्हपूलमध्ये मजा केली आणि आता सगळे आम्ही 4:30 पावणे 5ला निघालो आहोत बाजूला अम्युजमेंट पार्कमध्ये. बघा तिथे आपण काय काय म्हणजे राईड्स एन्जॉय करतो आहे आणि तिथे काही राईड्स एन्जॉय करून आपण मग संध्याकाळी 7च्या आसपास घरी जायला निघणार आहोत. सो आता तयारी वगैरे करून 4:30 पावणे 5 झाले. चला बघूया. गाईज आता आम्ही या राईडचा विचार करतो आहे जायचं. अम्युजमेंट पार्कमधल्या राईड्स आहेत या. सो थोडंसं ट्विस्ट आहे याच्यामध्ये. गाईज या राईडमध्ये पण आता आम्ही मस्त एन्जॉय केला. फक्त शूट नाही करता आला कारण सगळेच जण बसले त्यामुळे पण मजा आली. सो गाईज आत्ता आम्ही संध्याकाळचे 5-5:30 झाल्यात आणि हे करतो आहे नाश्त्यामध्ये काय आहे मिसळपाव आहे. सो आमची टीम आता पूर्ण बसली आहे. आम्ही 2-3 इथे राईड्स केल्या याच्यामध्ये अम्युजमेंट पार्कमध्ये आणि अजून 1-2 राईड्स करायचे. तोपर्यंत संध्याकाळी 6:30-7 होती. सो आता मिसळपाव चहाची एन्जॉयमेंट घेतो. सो आता ब्लॉगमध्ये आपण पुढे बघणार आहोत काय काय राईड्स आहेत बघूया. आता आम्ही या डॅशिंग कारमध्ये बसणार आहे राईडमध्ये. आता इथे पण ऑलमोस्ट अर्धाच आहे लाईनमध्ये. बघू शकता गर्दी. सो गाईज इन्स्ट्रक्शन सांगतात की तुम्हाला सगळं फॉलो करायचं आहे. 17 जण एका वेळी जाऊ शकतात. 2 मिनटाची राईड आहे आणि संपूर्ण इलेक्ट्रिकवर चालू आहे. त्यामुळे त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत तुम्हाला. म्हणजे कसं रिव्हर्स करायचं, कसं बॅक साईडला जायचं वगैरे. सो गाईज बघू शकता आता म्हणजे चालू होतं ना तेव्हा एक लहान मुलीला म्हणजे ती समोर जी दिसते ना तर डोकं आपटलं. लहान मुलांनी म्हणजे ह्याच्यात खेळताना या मोठ्या राईड्समध्ये थोडीशी काळजी घ्या. काय सिरियस नाही बट स्टील.
गाईज बघू शकता संध्याकाळचे 6:15 झालेत आणि इथे टॉलमॅन आहे. बघू शकता केवढा टॉलमॅन आहे. सो गाईज या राईडमध्ये बसायचं होतं पण 6:30 झालेत आणि 7 वाजेपर्यंतच आहे रिसॉर्ट, म्हणजे हा वेट अँड एन्जॉयचा रिसॉर्ट चालू. त्यामुळे आम्हाला नाही वाटत आमचा नंबर येईल अर्ध्या तासात. म्हणून आता आम्ही 5D शोसाठी चाललो आहे. बघू शकता टॉय ट्रेन पण आहे इथे, तुम्ही लहान मुलांना घेऊन फिरू शकता. म्हणजे टॉय ट्रेनमधून लहान मुलांसाठी पण काही स्पेशल राईड्स आहेत. बघू शकता तुम्ही इथे, म्हणजे पाण्यातून ते पिचकारी मारायचे वगैरे. सो या काही स्पेशल राईड्स आहेत त्या फक्त लहान मुलांसाठी आहे. वॉटर मॅनिया आणि ती राईड आहे ती मोठ्यांसाठी आहे. सो आता इथे 5D शो आहे लंका दहनचा, तो आता बघायला चाललो आहे आम्ही सगळे. दोघांनी लाईन लावली आहे. सो बघूया शेवटचा अर्धा पाऊण तास आहे आपला इथे. सो बघूया त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं होतं, आणि ऑलमोस्ट तुम्ही कुठेही जावा सगळीकडे 1-1 तास जातो आहे. त्यामुळे मग आता इथे आम्ही ट्राय करतो आहे हे लंकादहन 5D शो कसा आहे ते. गाईज ही एक राईड आहे, ही बसायला नाही बसलो नाही आम्ही, पण करायचं ॲक्च्युली या सगळ्या राईडसाठी तुम्ही सकाळी लवकर याल ना. तर आमच्या ऑफिसच्या बसेसमुळे ना अगदी आम्ही 10 वाजता आलो, मग राईड चालू होतं आमच्या 11-12 तिकडे वेळ गेला. आणि प्रत्येक राईडमध्ये आज संडे असल्यामुळे ना 1-1 तास जातो, त्यामुळे ना खूप कंटाळलेले आहेत लोक. बघू शकता तुम्ही फुल एन्जॉय. सो आता आम्ही निघतो आहे, 6:30-6:45 झालं आहे. आम्ही बससाठी निघतो आता. सगळेच तुम्ही बघू शकता इट्स टाईम टू लीव्ह. संध्याकाळचे 7:15 वगैरे झाले आहेत, त्यामुळे आता सगळे निघाले आहेत. कारण सगळेजण लांबून आलेले आहेत. वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, परत लालबाग वगैरे त्या साईडून. आणि आता सध्या आपण लोणावळ्याला, मुंबईत नाही आहे हा पार्क, त्यामुळे सो आता निघाले तर सगळ्यांना जायला तर 8:30-9 होतील. सो आता निघूया आम्ही. मला पण जायचं आहे ऐरोलीला, बघूया किती वेळ लागतो आहे. सो इट्स टाईम टू लीव्ह. तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 7:15-7:30 झालेत आणि वेट एन्जॉयमधून तर घरी निघण्याची वेळ झालेली आहे. सगळेच फायनली आता टाईम झालेला आहे ब्लॉग एंड करायचा. संध्याकाळी 7 वाजलेत आणि आम्ही आता सगळे निघतो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या ऑफिसचा स्टाफ वगैरे आहे. आमचा आता फोटोशूट वगैरे झाला आणि तसं तर ॲक्च्युली म्हणजे मजा आली. ऑफिस रियुनियन सगळे पुन्हा एकदा भेटलो. पण खरं सांगतो जर संडेला येत असेल ना खूप क्राऊड आहे. प्रत्येक राईडला ऑलमोस्ट 1-1.5 तास जातो. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही टाईम मॅनेजमेंट करून या तरच मजा करता येईल, नाही तर मग खूप वेळ जातो प्रत्येक राईडला. सो आम्ही एन्जॉय केला. बट आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ आहे अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल द एंड, गुड बाय गाईज.